नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कॅटलिस्ट CSK या यूट्यूब चॅनलवरती. तर आपण या व्हिडिओमध्ये आज अहवाल आणि निर्देशांक 2024 व 25 मधील तुलनात्मक बघणार आहोत. तर आपण सुरुवात करूया. पहिला निर्देशांक आहे जागतिक शांतता निर्देशांक. हा इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक अँड पीस या संस्थेतर्फे काढला जातो आणि या अहवालानुसार भारताचा क्रमांक 163 देशामध्ये 115वा आहे. तर पहिल्या स्थानी आईसलँड आहे आणि शेवटच्या स्थानी रशिया आहे. तर 2024मध्ये भारताचा क्रमांक 116वा होता. नेक्स्ट आहे शाश्वत विकास अहवाल. तर संयुक्त राष्ट्राद्वारे हा काढला जातो आणि 2025च्या अहवालानुसार भारत 167 देशांमध्ये 99व्या क्रमांकावर आहे आणि पहिल्या स्थानी फिनलँड आहे आणि शेवटच्या स्थानी दक्षिण सुदान आहे. तर 2024मध्ये भारताचे स्थान 190वे होते. नेक्स्ट आहे जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक 2025. तर भारत 180 देशांमध्ये 151व्या स्थानी आहे आणि पहिल्या स्थानी नॉर्वे आणि शेवटच्या स्थानी इरिट्रिया आहे. तर 2024मध्ये भारत 159व्या स्थानी होता. नेक्स्ट आहे जागतिक भूक निर्देशांक. तर 2024च्या निर्देशांकामध्ये 127 देशांच्या यादीत भारताचा क्रमांक 105वा आहे. तर भारताला 27.3 गुण मिळाले आहेत. तर भारताचा समावेश गंभीर उपासमार श्रेणीमध्ये होतो. नेक्स्ट आहे मानव विकास अहवाल. मानव विकास अहवाला 2025नुसार 193 देशाच्या यादीत भारताचा 130वा क्रमांक लागतो आणि भारताला 0.685 गुण मिळाले आहेत. तर भारताचा समावेश मध्यम मानव विकास गटामध्ये होतो. तर पहिल्या स्थानावर आहे आईसलँड आणि शेवटच्या स्थानावर आहे दक्षिण सुदान. नेक्स्ट आहे भ्रष्टाचार आकलन निर्देशांक. तर हा ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या संस्थेद्वारे काढला जातो आणि 2024च्या अहवालात भारत देशाचा क्रमांक आहे 96वा आणि भारताला 38 गुण मिळाले आहेत. तर सर्वात कमी भ्रष्ट देश म्हटलं तर डेन्मार्क आहे आणि सर्वात जास्त भ्रष्ट देश म्हटलं तर दक्षिण सुदान आहे आणि भारताचा क्रमांक 96वा आहे. नेक्स्ट आहे ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स. तर हा जागतिक आर्थिक मंचतर्फे काढला जातो आणि 2025मध्ये भारत 148 देशांमध्ये 131व्या क्रमांकावर आहे आणि पहिल्या स्थानी आईसलँड आणि शेवटच्या स्थानी पाकिस्तानाचा नंबर आहे. तर 2024मध्ये भारत 129व्या स्थानी होता. 2 स्थानांनी भारताची घसरण झाली आहे. नेक्स्ट आहे जागतिक आनंदी अहवाल. तर हा संयुक्त राष्ट्रातर्फे काढला जातो आणि 2025मध्ये 147 देशामध्ये भारताचे स्थान 118वे राहिले आहे. तर पहिले स्थान फिनलँडचं आहे आणि शेवटच्या स्थानी अफगाणिस्तान आहे. तर ह्या अहवालाची 2025ची थीम होती काळजी घेणे आणि सामायिक करणे. 2024मध्ये भारत 126व्या स्थानी होता. 8 स्थानकांनी भारताची प्रगती झाली आहे. नेक्स्ट आहे हेनले पासपोर्ट इंडेक्स. तर 2025मध्ये भारताचे स्थान हे 85वे आहे. तर पहिला देश सिंगापूर आहे आणि शेवटचा देश अफगाणिस्तान आहे. 2024 साली भारत 80व्या स्थानी होता. नेक्स्ट आहे ट्रॅफिक इंडेक्स 2025. तर टॉमटॉम नेदरलँड या संस्थेद्वारे हा निर्देशांक काढला जातो. तर सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या पहिल्या 5 शहरांमध्ये भारतातील 3 शहरांचा समावेश आहे. तर पहिले 5 बघूयात आपण. पहिला आहे बॅरनक्विला, दुसरा आहे कोलकाता, तिसरा आहे बेंगलुरू आणि चौथा पुणे, 5वा लंडन. नेक्स्ट आहे वित्तीय आरोग्य निर्देशांक. तर हा नीती आयोगातर्फे काढला जातो आणि 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगरिया यांनी प्रकाशन केले आणि 2022-23च्या आर्थिक वर्षात ओडिसा प्रथम क्रमांकावर तर आपल्या महाराष्ट्राचा क्रमांक 6वा होता. तर अशा पद्धतीने आपण महत्त्वाचे काही निर्देशांक थोडक्यात बघण्याचा प्रयत्न केला आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.